आलोय टॉकिंग द टॅबूच्या पहिल्या एपिसोडमध्ये. तर टॉकिंग द टॅबू काय आहे सर्वात पहिले मला ते सांगायचं तुम्हाला. तर आज मी माझ्या आईशी आणि तुमच्या सर्वांशी एक संवाद साधणार आहे. तर कुठल्या विषयावर? तो एक टॅबूड विषय. टॅबू म्हणजे काय, तर ज्याबद्दल लोक खुल्या म्हणजे अगदी सहजपणे बोलू शकत नाही. तर मासिक पाळी हा एक विषय आम्ही निवडला जो आपण रिसर्च बघितला तर बऱ्याच जागी आहे की तो टॅबूड आहे, लोक त्याच्याबद्दल बोलत नाही. सो आमचा टॉकिंग द टॅबूचा हा एकच उद्देश आहे की लोकांनी याबद्दल बोलावं आणि शेअर करावं. कारण आम्हाला तरी वाटतं की जेव्हा लोक याबद्दल बोलतील त्यांच्या बोलल्यानंतरच त्यांच्यातला जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा लोकांना कळेल त्याबद्दल. सो टॉकिंग इज द फर्स्ट वे जेव्हा तुम्ही इनिशिएट करता. सो टॉकिंग वुड बी द इनिशिएशन. सो आज आपण पहिल्या एपिसोडमध्ये आहोत. माझ्या आईसोबत मी इंटरव्ह्यू करणार. आय एम टोटली एक्सायटेड फॉर दॅट. सो आई पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करत. सो तुला काय वाटतं, म्हणजे आम्ही जसं सांगितलं टॉकिंग द टॅबूचा हा एक उद्देश. सो तुला काय वाटतं की या विषयावर बोलायला पाहिजे का, आणि त्याचा काय म्हणतात काय परिणाम होऊ शकतो या बोलल्याने? नक्कीच या विषयावर बोलणं व्हायलाच पाहिजे. ते यासाठी की जसं की म्हणजे आरोग्याशी निगडित आहेच, पण याविषयी जे गैरसमज आहेत ते नक्की दूर व्हायला पाहिजे. म्हणजे आजही स्त्रियांमध्ये भरपूर गैरसमज आहे मासिक पाळीविषयी. त्याशिवाय खुलेआम बोलायला घाबरतात किंवा मग कसं बोलावं हा संकोच जो होतो. तर त्यासाठी हा संवाद असणे खूपच गरजेचं आहे. ओके, या अग्री. सो सुरुवात करूया माझ्यापासूनच. सो मला सांग, आता मी जेव्हा लहान होते किंवा मी ॲडॉलसंटमध्ये आले, जेव्हा मला जस्ट प्युबर्टी आहे किंवा पिरियड्स येणार आहे, सो मी ते एक्सपिरियन्स केलं. पण ते एक्सपिरियन्स करायला तू पण तिथे होतेस. सो तो काळ कसा होता, म्हणजे जसं सांगायला गेलं तर तू मला त्या बाबतीत कसं सांगितलं, तुझा तो अनुभव कसा होता माझ्या बाबतीतचा, मी वाढत असतानाचा, तो थोडा शेअर करशील? नक्कीच. जसं मी तुला पाळी येणार एक वय असतं मुलीचं, तर त्या वयामध्ये आम्ही आधीच माहिती देऊन ठेवली होती की असं असं होतं आणि मासिक पाळी किती गरजेची आहे स्त्रीच्या यासाठी ते सुद्धा सांगितलं गेलं होतं. आणि थोडं योगदान शाळेचं पण असतं. म्हणजे शाळेचे NGO येतात विविध, त्यांची पण थोडी माहिती वर्गमैत्रिणींच्या आधीचे ज्यांना प्रॉब्लेम आले असतात त्या थोडं सांगतात. तर या याच्यातनं तुला अगदी म्हणजे तयारी झालेली होती. ओके, म्हणजे तुला जास्त कष्ट पडले नाहीत? नक्की तसं म्हणता येईल. आजच्या काळानुसार मला कष्ट कमी पडले. ओके, आजच्या काळानुसार. सो मला नेहमी वाटतं की आपल्यात एक काय म्हणतात संवाद आहे या विषयावर. नक्कीच. पण आता जसं आपल्यामध्ये संवाद आहे तुझ्यात आणि माझ्यात, तसाच तुझ्या आईमध्ये आणि तुझ्यामध्ये पण असा कधी संवाद होता का या विषयावर? नाही, नक्कीच नाही. कारण माझ्या आई मागे एक तर फॅमिली मोठी आणि जबाबदाऱ्या खूप साऱ्या, तर त्यामुळे तिला तेवढं वेळ नाही. आणि विशेष म्हणजे त्याच्याशी बोलायला पाहिजे हेही कदाचित तिला जाणीव नव्हती तशी, असं मला वाटतं. ओके, सो असं कधी जास्त संवाद झाला नाही, नक्कीच नाही. ओके. आता मान्य त्यावेळेस नाही झाला, पण तू आता नंतरही कधी बोललीस तिच्याशी या विषयावर, की तुझा विषय आला नाही याबद्दल? नाही, कधी नाही. ओके. सो आता आपण त्या काळात गेलोच आहे, तर मला असं विचारायचं की त्या काळात जेव्हा तू लहान असशील किंवा तू माझ्या वयाची वगैरे असशील, तेव्हा या बाबतीत किती जागरूकता होती किंवा किती लोक बोलायचे याबद्दल? म्हणजे अगदी तुला मैत्रिणी असेल, शेजारच्या असतील किंवा फॅमिलीमध्ये कोणी असेल? खुलेआम तर बोलणं झालं, पण अगदी सांकेतिक भाषेतही बोलायला संकोच होतो. आजही खूप बदलली परिस्थिती असं मला वाटत नाही. हा थोडी बदलली म्हणजे न्यू जनरेशन ठीक आहे थोडंसं, पण तरी मासिक पाळीविषयी अजूनही घरी बोलल्या जात नाही हे तेवढंच. मैत्रिणींमध्ये कदाचित बोलल्या जात असेल, माझा तो अनुभव नाही. ओके सो तुझा या बाबतीतचा मासिक पाळी रिलेटेड किंवा पिरियड्स रिलेटेड असा कुठला किस्सा आहे का जो तुला नेहमी लक्षात राहील आणि म्हणजे आताही तुझ्या लक्षात आहे असा? हो, नक्कीच. आमच्या एक नातेवाईक होत्या, आहेत सॉरी, तर त्यांच्याकडे जेव्हाही आम्ही जायचं आणि चुकून जर त्या काळाचं पिरियड्स आले तर त्यांची पहिली रिॲक्शन अशी, अरे हे काय संकट घेऊन आलं, म्हणजे माझ्या घरी अगदी असं किळसवाना घेऊन आल्या त्या, ही त्यांची रिॲक्शन असते. त्याने काय होतं की त्या काळात जेव्हा आमची नवीन म्हणजे सुरुवात होती पिरियड यायची, तर ते पिरियड्स म्हणजे किळसवाना हे त्यावेळेस म्हणजे बिंबवण्याची शक्यता होती.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण किती पाप करतोय अशा टाईप त्याची ते फिलिंग असायची की आम्हाला पाळी आली म्हणजे आमच्याकडनं काहीतरी चूक झाली, ती त्यांची रिॲक्शन असायची. ते कशी त्याची भावना जी आहे नकोशी ते जास्त पडले. आता जे आठवताना असं वाटतंय की अरे त्यांचं रिॲक्शन त्यावेळेस खूप चुकीचं होतं, पण ते होऊन गेलं. हा पण ते होऊन गेलं. आता त्याचं काही वाटत नाही, पण तेव्हा बालवयात म्हणजे किशोर वयात जास्त जाणवायचं. So त्याचा परिणाम असायचा. हो नक्कीच. ओके, सो ठीक आहे, तू जसं सांगितलं तुझा अनुभव की तुझ्यावर असं झालेला त्याचा काही परिणाम झालेला, तर त्या काळात न बोलणं आणि आत्ताच्या काळात याबद्दल इतकं काही बोलणं, म्हणजे तू कितपत लोकांची फ्री आहेस या विषयात बोलायला, म्हणजे घरच्यांशी असेल, अगदी बाबांशी असेल किंवा आपल्या नातेवाईकांशी असेल, सो तू कितपत फ्री आहेस आता या विषयावर बोलायला लोकांशी? आता तर मी संवाद साधू शकते सगळ्यांशी, म्हणजे बोलते सुद्धा. अगदी आमच्या शेजाऱ्यांपासून मैत्रिणीपर्यंत बोलल्या जातं आमच्या. ओके, आणि बाबांबाबतीत काय असेल? बाबांबाबतीत मग त्यांना फक्त सांगणे इतकाच उद्देश की बाबा म्हणजे मला आलेच त्यानुसार थोडंसं घरचं जे रुटीन आहे ते थोडं चेंज. राईट. ओके, म्हणजे एक मला तरी वाटतं की म्हणजे जसं तुम्ही आपल्या फॅमिलीला जेव्हा सांगता या विषयावर, सो एक कम्फर्टेबल ॲटमॉस्फिअर तुम्ही क्रिएट करता, हा आणि आय गेस ते पण तुम्हाला त्या बाबतीत मदत करू शकतील. मग म्हणजे ते कदाचित. तुमच्या आरोग्याची ही गोष्ट जर तुम्हाला थकवा जाणवेल तर ते त्याची पुढे काळजी घेऊ शकते. ते तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की मी थकली आहे. तुम्हाला तुमचे जे फिजिकल कंडिशन आहे ती सांगितली नाही तर कळणार कशी त्यांना? बरोबर. हा पण फरक आहे. सो मला सांग, तुला पिरियड्स बद्दल कधी आणि कसं कळलेलं? मला ऍक्च्युली पिरियड बद्दल म्हणजे काय, मोठ्या ताईला ऑलरेडी पिरियड येत होते, तर त्याच्यामुळे थोडंसं तितकंसं माहिती होतं बस. बाकी असं तुमच्या वेळेसारखं आता एनजीओ किंवा मग घरी फॅमिली असं काही संवाद नव्हता. ओके, सो मग तुला जर अचानक आता समजा, जसं मला माहिती होतं पिरियड्स बद्दल त्यामुळे मला कदाचित इतक्या गोष्टी वाटल्या नाहीत, पण तुला पहिल्यांदा जेव्हा पिरियड्स आले तेव्हा अगदीच ते नवीन होतं कदाचित, असं मी कन्सिडर करते. सो त्यावेळेस तुझी रिएक्शन काय होती पिरियड्स आल्यानंतर? तुला काय वाटलेलं? असं नक्की तर सांगता येणार नाही, पण बराच काळ उलटून हा गेला. बराच काळ उठून गेलेला आहे जवळ, पण बस आले आणि आपल्याला मग कसं ते करायचं आहे इतकंच माहिती होती की तुम्हाला कशी काळजी घ्यायची थोडीशी त्या आईकडनं माहिती आली, आणि बस त्याच्यानंतर म्हणजे ते कशासाठी किंवा त्याचा उद्देश काय येण्याच्या मागे असली वगैरे काही माहिती नव्हती. ओके. ओके, सो तुला काय वाटतं जर त्या काळात तुला याबद्दल माहिती असती तर ते काय फरक पडला असतं तुझ्या आयुष्यात किंवा काय? हा अगदी असं सांगायचं तर खूप फरक पडला असता आयुष्यामध्ये, कारण माहिती असणे म्हणजे मग आपल्याला अवेअरनेस वाढतो माणसाचा. तर अवेअरनेसमुळे काय होते पुष्कळचे प्रॉब्लेम जे ते सॉल्व्ह होतात, आणि माहिती नसली की मग आपण ते आणि कसं सांगायचं हा जो संकोच असतो, त्यामुळे आपले प्रॉब्लेम आपणच आपलं त्याच्यात झुंजत बसतो आणि त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही, असं मला वाटतं. खरंय, अगदी मी अग्री करते. सो मला सांग, आपण आता समाजात जेव्हा वावरत होतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण फेस करतो. सो पिरियड्स बाबतीत अशा कुठल्या गैरसमजुती होतात का ज्या तुला कधी फेस करायला लागल्या किंवा तू अगदी तुला अनुभवायला मिळाल्यात त्या लोकांच्या बाबतीत असं? कोणत्या काय नाही म्हणता येणार, आजही आहे. अगदी आमच्या पंचायतलाच एक शेजारी म्हणता येईल अशा स्त्री आहेत, तर त्यांच्याकडे आजही जर त्या विचारतात पहिल्यांदा तुम्हाला पिरियड्स आहेत का, किंवा अवधानाने जर हात त्यांना स्पर्श जरी झाला ना तर ते अगदी घरी जाऊन परत आंघोळ करतील. इथपर्यंत त्यांना म्हणजे अस्पर्श वाटतं आजही. पाळी हा विषय त्यांना अस्पर्श वाटतं. बोलणे तर सोडा, अगदी त्या व्यक्तीचा स्पर्श सुद्धा नको वाटते. आजही ही स्थिती आहे काही काही ठिकाणी. मी असं नाही म्हणत की सरसकट आहे, पण काही प्रमाणात असेही लोक आहेत आणि ते आम्ही अनुभवतो, आजही अनुभवतो. ओके, सो जर तू म्हटली जशी परिस्थिती आणि तशी परिस्थिती आजही असेल तर मग आपण असं काय करू शकतो की ती परिस्थिती का एक तशी न राहता काहीतरी बदल होईल त्याच्यामध्ये? नक्कीच आपण त्यांना समजावून सांगू शकतो की मासिक पाळी काय आहे हे त्यांना कळायला हवं. त्यांच्यासाठी ते अस्पृश्य न राहता ते आपल्यासाठी किती आवश्यक आहे, शरीराच्या सर्क्युलेशनसाठी किती आवश्यक आहे, म्हणजे जे आपले ऋतुचक्र म्हणतो आपण, तर ते ऍक्च्युली नवीन पिढी असं म्हणता येईल ना की मासिक पाळीमुळेच नवीन जन्माला पण घालू शकतो. हे त्यांना त्याची गरज किंवा मग त्याची एक काय म्हणता येईल महत्वाचं हे माहिती पडेल त्यांना.
त्या उद्देशाने संवाद साधता येईल. ओके, बरं, थँक्यू मला याच्याबद्दल. पण मला एक विचारायचं की तुझा अनुभव कसा होता इंटरव्ह्यूचा, आणि त्याच्या आधी की तुला काय वाटलेलं जेव्हा मी पहिल्यांदा विचारलेलं की आपल्याला असं इंटरव्ह्यू शूट करायचंय. अगदी मी तुला परमिशन विचारली नाही, मला माहिती, मी तुला डायरेक्टली सांगितलं की आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. सो तुझी रिएक्शन काय होती किंवा तुला काय वाटलेलं बेसिकली? मला नक्कीच छान वाटलं की चला या विषयावर तुम्ही तरुण पिढी आता जागरूक फैलत आहे आणि बोलू शकता, बोलू इच्छिता, आणि नक्कीच आता मागच्या पिढीला त्याचा उपयोग होईल असं की चला आपले म्हणजे आमच्या पिढीला कळेल की आमचे प्रॉब्लेम समजून घेणारे तरी कुणीतरी आहे, तर याचा आनंदच आहे. चला, नक्कीच, थँक्यू. तो शेवटचा प्रश्न. सो आता जसं आपण म्हटलं की बरेच लोक आहेत जे अजूनही या विषयावर संकोचतात बोलायला, आणि असे बरेच लोक आहेत जे आपल्याला आता बघतायत. तो अशा लोकांसाठी तुझा काय संदेश एक असेल? माझं तर पहिल्यांदा असं म्हणणार आहे की तुम्ही मासिक पाळीविषयी बोला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाशी बोला. घरी जे व्यक्ती, स्त्री असो, आपले तुमचे घरचे मेंबर असो, त्यांच्याशी संवाद साधा. तुम्हाला जर काही त्रास असेल तर त्या उद्देशाने म्हणजे त्यांना सांगा, आणि त्यांच्याकडनं कसं तुम्हाला मानसिक आधाराची सुद्धा आणि शारीरिक आधाराची सुद्धा गरज आहे त्यामुळे, म्हणजे त्यामुळे तुम्हाला ते सुसह्य होईल ते दिवस. तर ते फार छान आहे. सो बेसिकली बोलणं हे मला गरजेचं आहे. बोलणं हे फार गरजेचं आहे, आणि बेसिक गोष्ट म्हणजे आपण तिथून सुरू करू शकतो. सो राईट. सो दिस वॉज टॉकिंग द टॅबू, आणि हाच आमचा उद्देशही होता की या विषयावर बोलतं करणं आणि या विषयावर बोलावं. सो अगदी आम्ही, आई आणि मी, नेहमीच या विषयावर बोलतो, पण आज तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करताना एक माझाही वेगळा अनुभव होता, आणि खरंच खूप मजा आली. आणि तुम्हालाही जर असे व्हिडिओज शूट करायचे असतील किंवा या विषयात बोलायचं असेल तर आम्ही तुम्हाला ऐकायला नक्की तयार आहोत. सो नक्की आम्हाला कळवा. आणि आई, थँक्यू व्हिडिओ शूट आल्याबद्दल. थँक्यू सो मच.